पहा मित्रांनो, अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मला विज्ञानच्या नोट्स बद्दल विचारत होते. नोट्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत, पण त्या प्रत्येक नोट्सचं एक्सप्लेनेशन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी आता आपण घटक जो आहे, टॉपिक जो आहे तो गती, मोशन. लक्षात घ्या. प्रत्येक टॉपिक वाईज म्हणजे मी दोन्ही लँग्वेजमध्ये, मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा दोन्हीमध्ये पण घेऊन आलेलो आहे. बरेचसे विद्यार्थी हे सेमी माध्यमातले आहेत, त्यामुळे त्यांना इंग्रजीमध्ये सायन्स शिकून सवय झालेली आहे, त्यामुळे त्यांना मराठीतले अनेक शब्द जे आहेत ते थोडंसं समजण्यासाठी अडचण होते. जे मराठी माध्यमातले पण विद्यार्थी आहेत त्यांनी पण एक गोष्ट लक्षात घ्या की सायन्स हा विषय जो आहे त्यामधले जे काही इंग्रजीमधले शब्द आहेत ते थोडेसे लवकर लक्षात राहतात, मराठीमधले राहत नाही, तशातली बाब नाही. थोडंसं आता बघा, इथं अदिश राशी आणि सदिश राशी म्हणजे ज्याला आपण स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो, तर थोडंसं स्केलर आणि वेक्टर हे शब्द लक्षात ठेवण्यासाठी सोपे आहेत. इंग्रजीची तशी सवय आपल्या सर्वांना झालेली आहे. म्हणून आता प्रत्येक घटकामधलं आपल्याला काय लक्षात ठेवायचंय जेणेकरून प्रश्न सोडवण्यासाठी ते आपल्याला हेल्पफुल असेल, अशा पद्धतीने आपण जात आहोत. ओके, तर लक्षात घ्या. या ठिकाणी जो उपघटक तुम्हाला घेतलेला आहे स्पीड, तर स्पीडची अगोदर व्याख्या, डेफिनेशन पाहू आणि स्पीडचा बेसिक फॉर्म्युला जो आहे तेही पाहूया. या ठिकाणी लक्षात घ्या. वेगवान पद्धतीने आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. हे रिव्हिजनची बॅच आहे. ओके, मी तुम्हाला प्रत्येक कॉन्सेप्ट शिकवत नाहीये, आपण त्याचं रिव्हिजन करत आहोत. आपल्याकडे जे काही उरलेले दिवस आहेत त्या दिवसामध्ये आपल्याला रिव्हिजन करायचं. लक्षात घ्या. स्पीड या बेसिक गोष्टी तुम्ही जे कोणी अगोदर अभ्यासाला सुरुवात केली असतील ते केले असतील, फक्त महत्वाच्या पॉईंटवरला आपण रिव्हिजन करून पुढे जाऊयात. स्पीड म्हणजे काय, व्हॉट इज स्पीड. लक्षात घ्या. कुठल्याही वस्तूची, कुठलाही ऑब्जेक्ट असू द्या, ओके, एका विशिष्ट वेळेत केलेल्या एकूण अंतरास हा शब्द स्पीड मध्ये अत्यंत महत्वाचा आहे. ओके, एकूण अंतरास त्यावेळेचे गुणोत्तर म्हणजे वेग होय. ओके, वेग ही अदिश राशी आहे. मराठी मीडियम वाले लक्षात ठेवा, वेळ ही कशी राशी आहे, अदिश राशी आहे. इंग्रजीमध्ये पहा, स्पीड इज द रेशो. ओके, रेशो म्हणले की वरती एक संख्या आणि खाली एक संख्या, म्हणजे वरती एक राशी आणि खालती एक राशी. लक्षात असू द्या. हे स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. वरती काय येईल, टोटल डिस्टन्स, आणि हे जे टोटल डिस्टन्स आहे, पूर्ण अंतर जे आहे ते किती वेळामध्ये पूर्ण केलं, टाइम टेकन, किंवा पूर्ण अंतर करण्यासाठी, कव्हर करण्यासाठी किती वेळ लागला. ओके, यांचा रेशो जर आपण काढला तर काय निघते, स्पीड निघते. लक्षात. तर याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, हा शब्द महत्वाचा आहे, टोटल डिस्टन्स. ओके, टाइम टेकन तर येणार आहे, पण स्पीडच्या डेफिनेशन मध्ये काय आहे, टोटल डिस्टन्स. त्यानंतर स्पीड म्हणजे वेग ही कशी राशी आहे, अदिश राशी आहे का सदिश आहे. अदिश म्हणजे काय, जिच्यामध्ये दिशा व्यक्त करण्याची गरज नाही. सदिश म्हणजे काय, ज्या राशीला दिशा व्यक्त करण्याची गरज आहे, तोच प्रकार स्केलर क्वांटिटी. या अदिश राशीलाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, स्केलर क्वांटिटी असं म्हणतात. म्हणून हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. यामध्ये मॅच द फॉलोइंग मध्ये असं येऊ शकतं की स्पीड येऊ शकतं, डिस्प्लेसमेंट, विस्थापन येऊ शकतं. ओके, तर याच्या पुढे दिलं जाऊ शकतं कोणती अदिश राशी आहे, कोणती सदिश आहे, स्केलर आणि वेक्टर आहे. या पद्धतीने पहा, फॉर्म्युला पाहूयात या ठिकाणी स्पीडचा. ओके, वेगाला इंग्रजीमध्ये स्पीड म्हणतात. पुढे पहा, अंतर भागिले वेळ म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स, ओके, ज्याला आपण डिस्प्लेसमेंट पण म्हणतो, यस ने पण दर्शविलं जातं. देन वेळ, टाइम, स्मॉल टी ने त्याला दर्शवितात. स्पीड इज इक्वल टू, बघा, स्पीड यस किंवा व्ही फॉर वेलॉसिटी, देन डिस्टन्स अपॉन टाइम. आता वेलॉसिटी, स्पीड वगैरे यांच्यातला फरक कसा आहे तो आपण शिकण्याचा भाग आहे, पुढे आल्यानंतर कव्हर करू. इथं लक्षात घ्या, डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, येते लक्षामध्ये. आता लक्षात घ्या, इथे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स कशामध्ये, एसआय युनिट काय आहे डिस्टन्सचं, तर ते आहे मीटर, आणि टाइमचं एसआय युनिट काय आहे, सेकंद आहे. म्हणून स्पीड जे आहे ते स्पीडचं एसआय युनिट काय येतं, मग मीटर पर सेकंद येतं. पर का म्हणतो, इथं भागिले आहे म्हणून आपण त्याला आडव्या रेषेला पर म्हणतो. म्हणून इथं लक्षात घ्या, हेही अत्यंत महत्वाचं आहे. जे एसआय युनिट आहे कशाचं, स्पीडचं, वेगाचं. ओके, मराठीमध्ये त्याला आपण म्हणू मीटर प्रति सेकंद. ओके, आणि इंग्रजीमध्ये त्याला कसं वाचायचं आपल्याला, मीटर पर सेकंड. ओके, लिहिताना कसं लिहायचंय, असं लिहायचंय. हे त्या लक्षामध्ये. ओके, देन पुढे जाऊयात.
बघा या ठिकाणी आता आपण इतर एकके अदर युनिट्स मध्ये काय केलंय, किलोमीटर पर आवर. ओके, किलोमीटर म्हणजे डिस्टन्स किलोमीटर मध्ये आणि टाइम जो आहे तो आवर मध्ये घेतलेला आहे. सेंटीमीटर याच्यापेक्षा इथं मीटर घ्या, मीटर प्रति सेकंद. ओके, किलोमीटर पर आवर इंग्लिश मध्ये पण इथं सेंटीमीटरच्या ऐवजी मीटर घ्या, मीटर पर सेकंड. ओके, देन हे लक्षात ठेवा, किलोमीटर पर आवर आणि मीटर पर सेकंड. आता याचं कन्व्हर्जन जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. अनेक विद्यार्थी हे लक्षात ठेवत नाहीत म्हणून थोडीशी अडचण होते. लक्षात घ्या की रूपांतर कन्व्हर्जन आपल्याला कोणतंही युनिट दिलं की त्याला SI युनिट मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. म्हणजे काय, किलोमीटर पर आवर मध्ये व्हॅल्यू दिली असेल तर त्याला मीटर पर सेकंड मध्ये घेऊन जायचं असेल, रूपांतरण करायचं असेल, त्यालाच आपण कन्व्हर्जन्स असे म्हणतो. ओके, तर किलोमीटर पर आवर च्या व्हॅल्यूला आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये घेऊन जायचं असेल तर त्याला कितीने गुणावं लागेल, 5/18 म्हणजे 5/18. ओके, नेक्स्ट पहा, जर दिलेली व्हॅल्यू मीटर पर सेकंड मध्ये असेल आणि तिला किलोमीटर पर आवर मध्ये घेऊन जायचं असेल तर याच्या उलटा रेशो करायचा. मग त्याला कितीने गुणावं लागेल, 18/5 ने म्हणजे 18/5 ने गुणावं लागेल. आता नेमकं हे 5/18 येतं कसं, तर लक्षात घ्या 1 किलोमीटर पर आवर, 1 किलोमीटर पर आवर या किलोमीटरला आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर होतं. ह्या 1 आवरला आपण सेकंदामध्ये कन्वर्ट केलं तर 3600 म्हणजे 3600 सेकंद होतात. आता यांचा गुणाकार भागाकार जर केला आपण या ठिकाणी तर उरतात वरती किती बघा, 10 आणि खाली किती, 36 उरतात. आता तुम्ही याला 2 ने जरी भाग घातलात तर 2×5 = 10 होतात, 2×1 2, 2×8 16, 5/18 येते लक्षामध्ये. इथं या पद्धतीने हे कन्व्हर्जन असतं. ओके, वरची गोष्ट लक्षात राहिली तर खूप छान आहे, नाही राहिली तर लक्षात असू द्या. किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड मध्ये घेऊन जाणे म्हणजे काय, तर या किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करणे आणि जे तास आहेत त्याला सेकंदामध्ये कन्वर्ट करणे होय. महत्वाचं आहे, ते अत्यंत महत्वाचं आहे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे कन्व्हर्जन तुम्हाला सायन्समध्ये पण तितकेच महत्वाचे आहेत आणि मॅथमॅटिक्स मध्ये गणिताचे प्रश्न सोडवत असतानाही तितकेच महत्वाचे आहेत, वेळ या घटकावरील प्रश्न सोडवत असताना. पुढे चालूया आपण, टाइप्स ऑफ स्पीड पाहूयात. टाइप्स ऑफ स्पीड पाहत असताना लक्षात घ्या या ठिकाणी युनिफॉर्म स्पीड, नॉन युनिफॉर्म स्पीड आणि अवरेज स्पीड. त्यांच्यानंतर आहे इंस्टंटेनियस स्पीड, ज्याला आपण क्षणार्ध वेग म्हणतो. वरच्या 3 वरती अधिक आपण फोकस केलं पाहिजे, युनिफॉर्म स्पीड, नॉन युनिफॉर्म आणि अवरेज स्पीड. लक्षात घ्या युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, समान वेग. 2 शब्द असतात महत्वाचे, ते लक्षात घ्या. समान वेळेमध्ये बघा वेळ कशी आहे, समान आहे. देन समान वेळेत समान अंतर पार केल्यास वेग समान असतो. आलं का लक्षात, वेळ समान, अंतर पण समान, पार केल्यास वेळ कसा असतो, समान असतो. अशा वेगाला आपण काय म्हणतो, समान वेग किंवा युनिफॉर्म स्पीड असे म्हणतात. इंग्रजीमध्ये पाहूयात, इफ इक्वल डिस्टन्सेस आर कवर्ड इन इक्वल टाइम इंटरवल. लक्षात घ्या, इक्वल डिस्टन्सेस ओके आर कवर्ड इन इक्वल टाइम इंटरवल, त्याला म्हणायचं आपण युनिफॉर्म स्पीड. काय म्हणायचं, युनिफॉर्म स्पीड. पुढे भरपूर एक्झाम्पल घेणार आहे तुम्हाला समजण्यासाठी. लक्षात घ्या, असमान वेग, नॉन युनिफॉर्म स्पीड. आता या डेफिनेशनच्या अगदी उलटे येते. बघा कसं येतं, समान वेळेत समान अंतर म्हटले, पण इथे काय, समान वेळेत असमान अंतर म्हटलेलं आहे. आता इंग्रजीमध्ये काय होणार, असमान अंतर, अनइक्वल डिस्टन्सेस आर कवर्ड इन इक्वल टाइम ऑफ इंटरवल. बघा इंग्रजी डेफिनेशन मध्ये थोडस तुम्हाला इथेही सोपं जाईल, इथेही समान वेळेत आहे, इथेही समान वेळेत आहे. डेफिनेशन मध्ये जी शब्द बदलत आहेत ते फक्त अंतराच्या बाबतीत घडत आहेत. आलं लक्षात, म्हणजे युनिफॉर्म स्पीड मध्ये समान वेगामध्ये समान अंतर असेल समान वेळेमध्ये, तर असमान वेगामध्ये काय असेल, समान वेळेमध्ये असमान अंतर म्हणजे अनइक्वल डिस्टन्स कवर्ड आर कवर्ड इन इक्वल टाइम इंटरवल असेल, त्याला आपण नॉन युनिफॉर्म स्पीड असे म्हणतो. लक्षात आलं. आता अवरेज स्पीड घेऊयात. सरासरी वेग कशाला म्हणायचं, तर सरासरी वेग आपल्याला काढायचं असेल तर एकूण अंतर घ्यायचं म्हणजे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ओके, लक्षात घ्या, टोटल डिस्टन्स भागिले टोटल टाइम म्हणजे एकूण अंतर भागिले एकूण वेळ. ह्या सूत्रानुसार आपण अवरेज स्पीड काढू शकतो. क्षणार्ध वेग, इन्स्टंटेनियस स्पीड कशाला म्हणायचं, अतिशय लहान वेळेत मोजलेला वेग. म्हणजे काय, स्पीड आपल्याला अतिशय कमी स्मॉल इंटरवल ऑफ टाइम मध्ये मोजलेली जी वेग आहे, म्हणजे स्पीड जी मेजर करतो आपण त्याला म्हणतो क्षणार्ध वेग. ओके, हे काही महत्वाचे घटक होते जे की आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे, रिव्हिजन साठी घेतलेले होते.
पुन्हा परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यावरती परत मी तुमच्यासाठी नोट्स घेऊन येईन आणि हे सर्व जे काही नोट्स आहेत ते व्यवस्थितरित्या आपण काय करावं, पुन्हा पुन्हा लिहून घ्यावं आणि समजून घ्यावं. जितक्या वेळा तुम्ही याचं रिव्हिजन कराल तुमचं बेसिक जे आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने तयार होईल. आणि जे विद्यार्थी आत्ताच MPSCच्या अभ्यासाला लागलेले आहेत त्यांच्यासाठी तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिडिओ माझे पाहत राहा, प्रत्येक व्हिडिओ क्रमाने तुम्ही पाहत राहिलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक करायला अजिबात विसरू नका व आपल्या अभ्यासू मित्रांसोबत शेअरही करायला विसरू नका.